ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। श्री सद्गुरुनाथ महाराज की अवधूत चिंतन श्री गुरुदेव परम पूज्य श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज की जय। परम पूजनीय श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज साधकांचे माये बाप बालयोगी आणि भगवान विष्णूचा अवतार स्वरूप असलेले ज्ञानोबा यांचा श्री अमृतानुभव तथा अनुभव अमृत नावाचा ग्रंथ आपण पाहतो. या अमृत अनुभवाचा आता दुसऱ्या प्रकरण सुरू आहे. या दुसऱ्या प्रकरणामध्ये विषय चाललेला आहे सद्गुरूंचं वंदन. अर्थात ज्ञानेश्वर महाराज आपल्या गुरुला वंदन करताना आपले गुरु कसे आहेत, किंवा गुरु एकच असतात आणि ते कसे असतात. प्रत्येकाचे गुरु काही वेगळे नसतात. गुरु तत्व असतं. गुरु ब्रह्म आहे, परब्रह्म आहे, आत्मा आहे. त्यामुळे गुरुला वंदन करणं हे जे आता ज्ञानोबा आपल्याला सांगण्यात गेले ते वंदन भेदातलं वंदन नव्हे, द्वैतातलं वंदन नव्हे. मी वंदन करणारा आणि ज्यांना वंदन करतो ते सद्गुरू असा भेद जेव्हा असेल तेव्हा ते वंदन होत नाही. तो नमस्कार गुरु स्वीकारत नाही. गुरुंना वंदन करण्यासाठी गुरुच्या स्वरूपात जावं लागतं. तेव्हा जे वंदन होतं ते खरं वंदन. ही कल्पना साधकांच्या डोक्यामध्ये भरवावी म्हणून ज्ञानोबा आपल्याला अनेक उदाहरणांनी ते पटवून देऊ लागले. साधक शिष्य जे असतात गुरुचे ते गुरुंना वेगळं समजतात आणि आपल्याला वेगळं समजतात. त्याचं कारण असं आहे की अज्ञान आहे, अविद्या आहे, माया आहे, प्रपंच आहे, संसार आहे. या अनेक गोष्टीमुळे तो साधक आहे तो गुरुचं स्वरूप जाणू शकत आणि गुरुचं स्वरूप न जाणल्या कारणानेच तो गुरुपासून अलग राहतो, वेगळा राहतो. आपला मीपणा, आपला देवभाव, आपला जीवभाव तो सोबत नाही आणि गुरुंना तर तो जीवभाव नको असतो. गुरु म्हणतात तुला जर वंदन करायचं असेल, तुला जर नमस्कार करायचा असेल, तुला जर ग्रहण घ्यायचं असेल तर हा तुझा जीवभाव काढून टाक. देहभाव मी, जो देहाचा भाव मी तो काढून टाक आणि स्वतः आत्मभावात ईश्वरभावात. ही कल्पना साधकांच्या मनामध्ये ठसवण्यासाठी ज्ञानोबांनी आतापर्यंत उदाहरण देऊन दिले आणि आजचं जे उदाहरण आहे ते मोठं विचित्र उदाहरण आहे. आजची 47वी आपली झाली होती. त्या 47व्या मध्ये सुद्धा ज्ञानोबांनी आपल्याला हे सांगितलं, तरी नव्हे तरी न हो हे देखाशी का घेऊ, हे देखाशी का घेऊ, तरी वंदित आहे ठाऊ तरी मेली. हीच कल्पना आजच्याही उदाहरणाने सांगू लागली.
ज्ञानोबा आपल्या गुरुंना जेव्हा वंदन करायला जातात तेव्हा ते गुरु त्यांना वंदन करण्यापासून दूर ठेवतात. ते म्हणतात हे असलं द्वैतातलं वंदन चालणार नाही. तेव्हा ज्ञानोबा म्हणतात तरी नव्हे तरी न हो. ठीक आहे, माझं वंदन हो अथवा न हो, माझा नमस्कार घेऊ अथवा न घेऊ, परंतु मी हे जे त्यांचं म्हणणं आहे ते मात्र हीन दृष्टीने घेत. मला वाईट नाही वाटत. माझं म्हणणं चालू ऐकलं पाहिजे. हा जो तुमचा आपला हक्क असतो ना, तो गुरुजवळ चालत. हा, तुमचे मित्र, तुमचे नातेवाईक, तुमचे घरातले लोक तिथे तुमचा हक्क पाळतो, पण गुरुंच्या जवळ तुमचा हा हक्क न जाणार किंवा मला असं नमस्कार करू द्या, मला असं बघू द्या आणि मी असंच वागेल आणि तुम्ही माझ्याकडे प्रेम करा आणि सगळं द्या मला, हा जो काही विचार आहे तो चुकीचा विचार आहे असं जाणून आपल्याला त्यांच्याच उदाहरणावरून त्यांच्या अनुभवावरून सांगताय. ते म्हणताय तरी नव्हे तो न हो हे वेखाशी का घे. तेव्हा मी असं वेखाशी म्हणजे असं खेळ वाटणं किंवा मला दुःख होणं का घ्यावं. त्यांचं नाकारणं हे त्यांच्या दृष्टीने अगदी बरोबर. माझी चूक मी अज्ञानी होऊन झालं, तरी वंदित आहे ठाऊ वेगी. परंतु आमचे सद्गुरू असे गुरु आहेत की त्यांना वंदन करायला जाणारा जो असतो साधक शिष्य त्याचा एक ठाव ठिकाणा पासून टाकला, म्हणजे त्याला गुरु देत नाही. त्याला गुरु देत नाही म्हणजे काय करतात, त्याला मारून टाकतात. त्याचा ठाव ठिकाणा पुसला, त्याचा अर्थ त्याचा जीवभाव घेऊन त्याला जीवभावातून मुक्त करतात. आणि जो साधक जीवभावातून मुक्त होतो तो गुरुंच्या आवेल स्थितीमध्ये जाऊ शकतो. आपण देहभावात आहे ना, आता मी देव, हा जर आपला देहभाव सुटून गेला, काढून टाकला, तर मग मी कशाला म्हणशील आत्म्याला. आत्मा मी आहे, मी आत्मा आहे, हा जो भाव आहे हा शिवभाव आहे. आणि गुरु शिवभाव तसा आत्मभाव तसा गुरु. मग गुरु आत्मभावामध्ये आणि शिष्य आत्मभावात आला पुन्हा दोघं सारखे होऊन जातात ना. म्हणजे शिष्याचं शिष्य पण नैसून जात, त्याला ठाव पुसलं का त्याला शिष्य म्हणून होतच नाही, ते त्याला गुरु करून सोडतात, त्याला गुरुच्या स्थानावर बसवतात, बरोबरीच मानतात त्याला. हे गुरु कार्य आहे. आजच्या उदाहरणामध्ये जन्म आपल्याला आता सांगतायत 48 बघा समजते का. समजायला कठीण आहे परंतु अतिशय सोपी आहे, सरळ आहे. काय म्हणतात, अंगोनी कुणा झू, अंगोनी एकूणा झू, फेडताची तो तरी बहिरेव, फेडताची तो तरी बहिरेव, कडू फिटे आतलू, कडू फिटू आतलू, फिटे आतलू न फेडताची, कडू फिटे आतलू न फेडताची, काही कळणार नाही. हा जो दृष्टांत आहे ज्ञानोबा, हा दृष्टांत आजच्या लोकांना, आजच्या माणसाने कळणारे, कारण आजची माणसं सगळी चड्डीवाली माणसं झालेली आहेत. आता इथं बसलेले तरी धोतरवाला कशी बसलेला आहे, पण कोणाष्ट सगळी चड्डीवाला. हा चड्डीवाल्यांचा जमाना आला म्हणजे
आणि ज्ञानेश्वर महाराज उदाहरण देत आहे ते धोतर नेसणाऱ्या माणसाचं उदाहरण देत आहे. धोतर नसत असत. धोतर हे अतिशय पवित्र असं पाहतो. धोतर नेसणं ही आपली संस्कृतीचं ते प्रतीक आहे. आणि माझ्या चड्ड्या आल्या ना हे पाश्चात्य संस्कृतीचं प्रतीक. अमेरिका तिकडे बरोबर तिथे खूप थंडी असते त्यामुळे ते असे कपडे घालतात तिला चड्ड्या मुगे घालतात. त्यांच्या देशाचं हवामान आहे त्याप्रमाणे त्यांचा पोशाख आहे. पण आपल्या देशाचं हवामान तसं नाही. चड्डी घालण्यासारखं हवामान आपलं नाही. किती गरम हवामान बघायला आता तो मार्च महिना सुरू झाला. तात्पर्य असं की धोतर नेसणाऱ्या माणसाचा दृष्टांत बनवला आहे. ते धोतर कसं नेसले जातात. आता तुम्हाला धोतर पुष्कळ माणसांना धोतर नेसताच येत नाही. जसं काही मुलींना साड्या नेसता येत नाही. ते त्या पंजाबी पोशाखामध्ये चड्ड्या घालतात त्या कोणाला. सगळंच बदललं आता काय करणार. ज्ञानोबा धोतर नेसणाऱ्या माणसाचा दृष्टांत असा देतात की धोतर नेसताना मनुष्य तो धोतर कसा नेसतो. तर आधी असं धोतर करतो, नंतर मग तो अशा कंडेल लावतो असं करतो आणि नंतर इकडे असं घेतो, नंतर इथं काचा मारतो. आज काचा पण समजणार नाही लोकांना. काचा म्हणजे काय, काचा तर नाही असं समजते. गुडा गुडा म्हणते ना, इकडे गुडा पोचलेला नाहीये. इकडे असा गुडा फसून घेतो आणि नंतर मग त्याच्या निर्या करतो आणि त्या निर्या पुढे घालतो आणि मागे निर्या घालून मागे फसतो. असा धोतर नेसण्याचा प्रकार आहे. म्हणतात हे धोतर नेसणं अवघड पण आहे आणि सोडणं तर त्याच्यापेक्षा जास्त सोपं आहे. कसं, कारण एकच गुळा आहे ना इथं. हा एवढा एक गुळा सुटला की धोतर आपण दोन पडतं खाली. कदाचित त्यामुळे शिसरी मंडळी याचा चड्ड्या घालायला लागलेली आणि याचं धावपळीचं जीवन असतं. म्हणतात एक गुळा सुटला त्या धोतराचा, एक काचा सुटला की ते सगळं धोतर गिळून जातं आणि मग त्या माणसाला पुन्हा आणखी जाऊन नेसावं लागतं. एका काचाने एका भिड्याने ते धोतर पूर्ण मोठं होऊन जातं. ज्ञानोबा उदाहरण एवढ्यासाठी देत आहेत हे धोतराचं की एकच गोष्ट करा साधका तुम्ही, फार काही करू नका. एक गोष्ट माझ्यासाठी करा. काय करा, जीव भाव करा. हा जीव भाव तुमचा गुहा आहे. त्याने तुम्हाला पकडून ठेवलेला आहे. जर त्या धोतराला त्या गुढ्याने पकडून ठेवलं असतं ना, तसा हा जीव भाव रूपी गुहा तुमचा जो आहे, देह भाव रूपी गुहा, त्याच्याने तुम्ही बंधनात पडलेले आहात. एवढा गुढा ढिला करा, मग बघा तुम्ही मुक्त आहात. तात्पर्य असं की जीव भाव हे सगळ्यात मोठं बंधन. हे बंधन सुटलं तर आमची सगळी बंधनं घेऊन जातात, सुटून जातात. मग संसाराचं बंधन आम्हाला वाटत नाही, कुठलंच बंधन आम्हाला वाटत नाही. हा जीव भाव सुटला आणि हा जीव भाव सोडण्यासाठी ज्ञानोबा म्हणतात, माझे गुरु मला ते सांगताय, तुला बंधन करायचंय ना मला, मग तो जीव भाव तुमचा कोणाचा काय असेल तो. अशा प्रकारे ज्ञानोबांनी हे धोतराचं उदाहरण देऊन आपल्याला जीव भाव सोडण्याचा उपदेश केलेला आहे. 48
49 आणखी दुसरा एक दृष्टांत दिला. हे दृष्टांत एवढ्यासाठी दिले जात आहे की तुमच्या आपल्या मनावर ठसावं. जेव्हा जेव्हा एखाद्या गोष्टीला ठसवण्यासाठी ती रुजवावी आपल्या मनामध्ये, ही आपल्या मनामध्ये चांगली बसावी म्हणून ज्ञानोबा वारंवार ते सांगत असतात. आपल्याला वाटतं ज्ञानोबा काय वारंवार ते सांगतात मला. हे वारंवार एवढ्यासाठी सांगून राहिलेले की बाबांनो, तुमच्या डोक्यामध्ये ही कल्पना स्थिर व्हावी, तुमच्या चित्तामध्ये ही गोष्ट बसून जावी, म्हणून ते वारंवार सांगून राहिले. तेव्हा तिचा दृष्टांत पाहता 49 दृष्टांत 49 म्हणतात, नाना बिंबपणा सरिसे, नाना बिंबपणा सरिसे बिंब नासे. बिंब प्रतिबिंबाचा दृष्टांत आहे. नाना बिंबपणा सरिसे घेऊन प्रतिबिंब नासे, नेले वंदित्व येणे तैसे वंदिते नेशी, नेले वंदित्व येणे तैसे वंदिते नेशी. या विज्ञानाला आपल्याला असं सांगताय, आपण आपलं तोंड पाहण्यासाठी आरसा घेतो. आरसा कशासाठी घेतला? ते तोंड पाहण्यासाठी. या तोंडाला बिंब म्हणतात आणि मग आरशात जे तोंड दिसतं त्याला प्रतिबिंब म्हणतात. हे बिंब आहे आणि आरशात दिसणारं जे तोंड आहे ते प्रतिबिंब आहे. बिंब आणि प्रतिबिंब. ज्ञानोबा म्हणतात, आरसा घेतल्यामुळे तुम्हाला तुमच्या तोंडाचं प्रतिबिंब त्या आरशात दिसतं. तुमच्या मुखाला बिंब म्हणतात. हा जो द्वैत भाव आला आरशामुळे, या आरशामुळे जे आम्ही दुतोंडी झालो, तोंडीच आहे ना, दोन तोंड कशी काय झाली? दोन तोंड त्या आरशाच्या उपाधीमुळे झाली. आरशाच्या उपाधीने आमचं एकच तोंड आहे, परंतु ते आम्हाला आरशात दुसरं दिसतं. याचा अर्थ आम्हाला आमच्या मुखासारखं दुसरं एक मुख आरशात दिसायला. मग यातलं खरं कोणतं आहे? खरं तोंड कोणतं आहे? आरशातलं तोंड खरं आहे का हे जे आपल्या मानेवर बसलेलं तोंड आहे ते खरं आहे? खरं कोणतं? अहो खरं हेच आहे ना, जे आपल्या मानेवर आहे ते हेच तोंड आहे ना. हे नसलं ते दुसरं असं का? आरशातलं जे तोंड आहे ते खरं नाही. हे खरं का नाही? तो आरसा बाजूला करा बरं. मग कुठे गेलो ते? त्या आरशामुळे ते दुसरं आलेलं आहे. हा जो द्वैत भावाला आपल्या तोंडाला हे तोंड आणि दुसरं तोंड दोन झाले, हा त्या आरशाच्या रूपाने आलेला भाव. तसा जीव भाव जो आहे आमच्या अंतःकरणामध्ये, जीव भावामुळे आम्हाला द्वैत आलेलं आहे. जीव म्हणतो मी देह, मी देह आहे, मी शरीर आहे. हा भावाला मीपणाचा हा जीव भावामुळे आलेला आहे. कारण ते आत्मचैतन्य त्या देहाकडे चिकटल्यामुळं मी देह आहे असं वाटायला लागलं. ज्ञानोबा म्हणतात,
जसा तो आरसा बाजूला केला किंवा ते द्वैत संपून जातो, तसा हा जीव भावाचं जे द्वैत आहे हे तुम्हाला घालवलं पाहिजे. आणि हे द्वैत भावाचं का जीव भावाचं द्वैत जे आहे ते तेव्हा जाऊ शकतं जेव्हा सद्गुरू त्याचा ठाव ठिकाणापासून टाकेल. आता ही सुद्धा सद्गुरूचीच किंमत आहे. हे सुद्धा सद्गुरूंचं सामर्थ्य. आपण किती ठरवा मी आता जीव नाही, मी आत्मा आहे, असं किती घोषणा तुम्ही किती म्हणा, व्यवहार तुमचा जीव भावात होणार नाही. व्यवहार तुमचा आत्मभावात होणार नाही. व्यवहारामध्ये आम्ही जीव भावाने जगतो. मी देह आहे, मी देह आहे, मी 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 जो त्या ठिकाणी व्यवहारामध्ये सगळ्या कामामध्ये तो देहासंबंधीचा असतो, तो आत्म्यासंबंधीचा कधीच नसतो. म्हणजे आमचं कसं वर्तन झालं बघायला. जरी गुरुपुढे आम्ही मान्य केलं की नाही मी आत्मा आहे, मी आत्मा आहे असं कितीही म्हटलं, पण जगात गेलो आणि व्यवहारात गेलो मी देह आहे. मी काय झालं तू गुरुलाच फसवलं, खोटं बोलला. गुरुच्या ठिकाणी गेल्यानंतर म्हणतात मी आत्मा मी आहे, मी आत्मा आहे, आणि व्यवहारात गेल्याबरोबर मी देह आहे. तेव्हा एकीकडे मी देह आहे म्हणायचं आणि एकीकडे मी आत्मा आहे म्हणायचं, हे जे वागणं आहे हे बरोबर नाही. हे दुटप्पीपणाचं वागणं झालं. दोन तोंड झाली आहे की नाही. एक वेळेला एक तोंड बोलतो की मी आत्मा आहे आणि एक वेळेला एक तोंड बोलतो की मी देह आहे. अरे वारेवर असा हा दुटप्पीपणाचा व्यवहार सद्गुरूला पसंत नाही. सद्गुरू म्हणतात एकच कोणतं तरी राहते, जीव वाचरायचे का परत राम, आत्मभाव करायचंय का निर्मळ. तेव्हा सद्गुरू त्यालाच पसंत करतात की जो आत्मभावामध्ये येण्याची इच्छा करतो. मी आत्मभाव मध्ये राहू इच्छितो, माझा जीव नको असं ज्याला वाटतं त्याला सद्गुरू प्रसन्न होतात, त्याला सद्गुरू आपल्या जवळ घेतात, त्याला आपल्या बरोबरीचा करतात आणि त्याचा ठाव ठिकाणापासून टाकतात, म्हणजे त्याचा जीव भाव तोडून टाकतात. अशा प्रकारची ही दर्पणाची किंवा ही आशयाची गोष्ट सांगून ज्ञानोबांनी आपल्याला जीवभाव काढायला सांगितलेला आहे. नाना बिंबपणा सरीसे घेऊन पृथ्वी मनासे. जर आपण तो असा बाजूला काढला तर आपलं बिंब आणि प्रतिबिंब दोन्ही नाहीशी होऊन जातात. मी नाही वंद्यत्व तैसे वंदिते. त्याप्रमाणे आमचं वंदन करणं सुद्धा वंदन करणाऱ्या सर्व नष्ट होऊन जात. तेव्हा जीवभाव दिला. मग आम्ही द्वैतात्म वंदन करत नाही. गुरु वेगळे आणि मी वंदन करणारा वेगळा असा द्वैत भाव, दोन भाव असे स्वरूप नाही. आणि गुरु स्वरूप होऊन जातो. आणि गुरु स्वरूप होण्यामध्ये जे वंदन आहे ते खरं वंदन आहे, ते गुरुला आवडणार. सगळ्या साधकांनी गुरु स्वरूप व्हावं. गुरु स्वरूप होण्यासाठीच हा सगळा अमृतानुभव चाललेला आहे. तुम्ही जर म्हटलं आम्ही अमृतानुभव ऐकून घेतो पण गुरुचा कमी होणार कशाला ऐकतात. कधी कधी ऐकतात जे ऐकलं आहे ते होण्यासाठी आहे की नाही, ऐकण्यासाठी आहे. मी काय गंमत आहे का? मजा आहे की हा का करमणुकीचा व्यवहार आहे का? करमणूक ना तिथे जे तुम्ही ऐकाल तसंच तुम्हाला भावना आहे.
आणि तसं तुम्ही होणार नसाल ऐकूच नका ना मग बरे पुढीच आपलं चाललंय चालू दे जन्मानी मध्ये चालू दे. आपल्याला जन्ममरणाच्या या फेऱ्यातून 84 लाख मधून सोडून शिकायला घेऊ तेच मला नको असेल तुमचं करा जर म्हणतात माझं जाऊन फिरत राहा 84 लाख त्या जन्म तुला तुला मला त्या तेव्हा आपल्याला आत्मस्वरूप करण्यासाठी गुरु सगळं आणि ज्याला आत्मस्वरूप व्हायचं नाहीये त्याच्यासाठी हा अमृत अनुभव आहे. हा अमृताचा अनुभव आहे. लक्षात घ्या अमृत काय करतो माणसाला अमर बनवतो आणि अमर केव्हा म्हणतो जेव्हा आत्मस्वरूपात येईल तेव्हा आत्मा अमर आहे ना मग आत्म्यामध्ये गेल्याशिवाय अमर पण कसं येईल जीव भावामध्ये अमर पण नाही जमत जीव भावामध्ये अमर पण येणार हा उपदेश ज्ञानोबांनी आपल्याला त्याच्या अनुभवातून दिलेला आहे आणि हा उपदेश जर तुम्ही ऐकून दिसता सोडून दिला तर ज्ञानोबांचं सांगून घेतलं गेलं आणि ज्यांच्या मुखातून कोणी जे ऐकलं असेल त्यांचंही सांगलं अभिनंदन क्लास आहे चांगदेवाला हे सांगितलं त्यामुळे हा चांगदेव सुद्धा जीव भावत होता जरी तो योगी होता जरी तो 6 महिने समाधीमध्ये राहायचा जरी त्यावेळी आम्ही शास्त्र वाचलेली होती ज्ञानी होता तो ज्ञानी असून महायोगी होता तो परंतु तो देहभावात राहिला त्याचा जीव भाव करत होता तो जीव भावाने सगळं कार्य करत त्याचा तो भाव जीवासंबंधी होता. ज्ञानेश्वरांनी जर काही केलं असेल चांगदेवापासून शिक्षित मिळाले तर त्याचा जीव भाव घेतला काढला आणि त्याला शिवभाव दिला. हे ज्ञानेश्वर महाराज त्याला शिकवायला होते. याच 65 मधून त्याला त्याचा जीव भाव करून त्याला शिवभाव मिळाला. हा अमृतानुभव सुद्धा किती आता आजच पाहिला तर किती जवळ 49 वय झाले आणि त्या पहिल्या पुस्तक किती होते पहिल्यापासून तो चांगलं महान होता तो दिले आणि तो 65 वयामध्ये धरला ठीक आहे मग आम्ही हजारो वगैरे त्यांच्या नियमांचा ऐकला तो उद्धरणार नाही का आणि जर उद्धरणार नसला तर हायचं सोडून देतो काय करून थोडीच आहे देवा आपल्याला तो सांगताय की अरे साधकांनो शिष्यानो तुम्ही गुरुभावात या तुम्ही आत्मभावात या तुम्ही गुरुच्या जवळ या तुम्ही गुरुच्या स्वरूपात या तुम्ही आत्मस्थितीमध्ये या हे ज्ञानोबा वारंवार 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 सांगितलं. आता 50वी ओळी पहा 50व्या ओळीमध्ये आता गुरु शिष्यात हा वंद्य आणि वंदपणा जो आहे तो राहत नाही हे तुम्हाला आरशाच्या दृष्टांतातून सांगितलं. आता ज्ञानोबा त्याचा खुलासा करून आणखी काय सांगून टाकतात नाही रूपाशी जेथे सोय नाही रूपाशी जेथे सोय तेथे दृष्टीची काहीशी नव्हे तेथे दृष्टीशी काहीच नव्हे आम्हा कळले हे पाये ऐशिया दशा
आम्हा पळले हे पाये ऐशिया दशा. ज्ञानोबाच्या या ओळीमध्ये मला स्पष्ट सांगतात की मला त्या गुरुंचे पाय दिसले मिळाले. आम्हा पळले ते पाय, आमची कामना फलद्रूप झाली. आम्हाला त्या सद्गुरूंचे चरण पाहायला मिळाले. आम्हाला ते वंदन करता आलं. जर तुम्हाला सुद्धा अशा प्रकारचं वंदन करता आलं तर बरं. पण वरच्या ओळीमध्ये ते सांगतात, नाही रूपाशी जेथे सोय त्या सद्गुरूंच्या ठिकाणी रूप नाही. रूप असतं, रूप देहाला आहे, वस्तूंना आहे, पदार्थांना आहे. आत्म्याला, ब्रह्माला, परब्रह्माला रूप नाही. आत्मा अरूप आहे. आत्म्याला कुठले रूप नाहीये. अहो ते सूक्ष्म तत्व आहे ते. जशी ही हवा आहे, हवेला काही रूप आहे का? आकाशाला काही रूप आहे का? नाही. ही पंचमा होत आहे ती, परंतु आत्मा यांच्यापेक्षा सूक्ष्म आणि सूक्ष्मतर आहे. मग त्या आत्म्याला कुठलंच रूप नाही. आणि जर रूपच नसेल सद्गुरूंना तर आमच्या दृष्टीचा काय उपयोग? मग आमच्या या डोळ्यांना ते गुरु दिसतील का? तेथे दृष्टीचे काही कमी. सद्गुरूंना जो रूपच नाहीये, ते अरूप आहे, ते तर अतिसूक्ष्म आहे, तर मग आमच्या दृष्टीचा त्या ठिकाणी काही उपयोग नाही. आमच्या या डोळ्यांचा तिथे काहीच उपयोग होणार नाही, कारण अरूप वस्तूला तुम्ही पाहू शकत नाही. या ठिकाणी जी हवा भरलेली आहे, या हवेला पाहू शकता का तुम्ही? हवा ही दिसणारा पदार्थ नाही. या हवेपेक्षाही ते तरुण आहे, सूक्ष्म आहे. तेव्हा अशा सद्गुरूंना डोळ्यांनी पाहता येत नाही. ही दृष्टी त्या ठिकाणी उपयोगाची नाही, असं ज्ञानोबा सांगले. असं असताना सुद्धा मला त्यांचे पाय लागले असं त्याने म्हणतात. हो, ज्ञानेश्वर महाराज बघित वेगळे. आपल्याला काय सांगतात की आमच्या गुरुंना रूप नाही, रूप आहे. ते अतिसूक्ष्म आहे, आत्म्यासारखे आहे, परब्रह्मासारखे आहे. आणि मग त्या ठिकाणी डोळ्यांचा काहीच उपयोग नाही, दृष्टीचा उपयोग नाही असं म्हणतात. आणि लगेच पुढच्या सांगतात की मला त्यांचे पाय दिसतात. मी नमस्कार करायला गेलो की मला त्यांचे पाय दिसतात. व ज्ञानोबा तुमची कोणती दृष्टी आहे? मग ज्ञानोबांची दृष्टी आणि आमची दृष्टी सारखी आता, कारण एक अरूप वस्तू आमच्या या डोळ्यांना जर दिसतच नाहीये तर सद्गुरूंच ते अरूप स्वरूपाला कसं दिसेल? सद्गुरूंच अरूप दर्शन आम्हाला होणं शक्य नाही. आणि ज्ञानोबा म्हणतात मला त्यांचे पाय दिसतात. म्हणजेच काय, आता ज्ञानोबांची दृष्टी बदलली आहे. ज्ञानोबांची दृष्टी बदलली म्हणजे ते आत्मदृष्टीने आता पाहतात. ते आत्मस्वरूपामध्ये गेलेले आहे. ही ओळी स्पष्ट सांगते की ज्ञानेश्वर महाराज हे आत्मस्वरूपामध्ये, म्हणून ते अमृतानुभव लिहू शकले. हा अमृताचा अनुभव त्यांनी आपल्या शिष्यांना, आपल्या भक्तांना, आपल्या लोकांना देण्यासाठी लिहिला. त्यांना जो अनुभव आला अमृताचा, तो अनुभव हे आपल्या शिष्यांना, आपल्या साधकांना दाखवा. म्हणजे आम्हा पडले हे पाय ऐशी आकशा. या ज्या दोन चरणांच्या ओळ्या आहेत,
यावरून ज्ञानेश्वर महाराजांनी करून घेतलं की गुरुंना रूप नसल्यामुळे या आमच्या डोळ्यांना काही रूप नाही, त्यांचा देव दिसणार नाही, त्यांना रूपच नाहीये, परंतु आम्हाला त्यांचे पाय सापडले, आम्हाला त्यांचे पाय दिसले, अशी दशा आमची झालेली आहे. ही जी दशा आहे ज्ञानोबाची, ही दशा आत्मस्वरूपाची दशा, आत्मसिद्धीची दशा आहे. आणि अशा आत्मस्वरूपामध्येच ते शिवाचं शक्तीचे दर्शन घेऊन आलेले. आणि आता सद्गुरूच्या दर्शनासाठी सुद्धा ते आत्मस्वरूपातच आहे, आणि म्हणून ते आत्मस्वरूपामध्ये आपल्या गुरुचे पाठ करू शकतात. याचा अर्थ पुन्हा घ्या लक्षात, की स्वतः ज्ञानोबा आत्मस्वरूपात असून आत्मस्वरूपाचा उपदेश मला देत आहे. मग आम्ही सुद्धा त्यांच्यासारखं व्हायचं. परत आपल्या गुरुची सेवा, गुरुचे चरण वंदन करणं हे शक्य आहे. अन्यथा नाही. म्हणतात, ही जी माझी अवस्था आहे, ही माझी अवस्था आता ब्राह्मी स्थिती आहे. ऐशा ब्राह्मी स्थिती वाटत नाही नाम प्राप्त भगवान गीतेमध्ये सांगतात. भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये अर्जुनाला सांगताय, की अरे अर्जुना, ही ब्राह्मी स्थिती प्राप्त करते, पण ऐशा ब्राह्मी स्थिती प्राप्त नाही नाम प्राप्त जुनी. ही एकदा प्राप्त झाली की ती जुनी येते, नष्ट होत नाही, ती अखंड राहते. एकदा तुम्ही ब्रह्मस्थितीमध्ये गेला, आत्मस्थितीमध्ये गेला की ती स्थिती कधीही नष्ट होत नाही. पण आत्मा बरे, ब्रह्मा बरे, तर त्या ब्रह्मस्थितीमध्ये आपण गेल्यानंतर आम्ही अखंड राहतो, आणि त्या आत्म्याचा अनुभव सुद्धा होतो. तेव्हा ज्ञानोबा म्हणतात की मला ही ब्राह्मी स्थिती प्राप्त झाली, आणि त्या ब्राह्मी स्थितीमध्येच मला आता ही त्यांच्या चरणांची सेवा करण्याचं, वंदन करण्याचं श्रेय लागलं. मग आता आपण काय करायचं? ज्ञानोबांनी तर करून दाखवलं, त्यांचं उदाहरण आपल्याला दिलं, परंतु ज्ञानोबा आमची स्थिती फार दुर्दैव आहे. आमची जीव दशात नाही. आमचा हा प्रपंच आणि आमचा हा संसार आणि संसाराची कर्म आणि हे सगळे आसक्ती आणि हा अहंकार आणि हे सगळं आम्हाला चिटकलेलं आहे. मग आम्हाला ती ब्राह्मी स्थिती म्हणा, किंवा ती शिखप्रज्ञता अवस्था म्हणा, किंवा तो आत्मस्वरूपाचा भाव कधी येणार, कसा येणार, असा प्रश्न आता सर्वसामान्य साधकांच्या चित्तामध्ये निर्माण होतो. गेले ते ब्राह्मी स्थिती आणि त्यांना ते प्राप्त झालेले, परंतु आम्हाला कसं होणार? तर आम्हाला प्राप्त होण्यासाठी ज्ञानोबा आता सांगून राहिलेले की घाबरू नका. तुम्ही या मनुष्य देहामध्ये आले आहात का भाग्यवान, कारण मनुष्य देहामध्येच ही ब्राह्मी स्थिती किंवा स्थिती प्राप्त होते. अन्य प्राण्यांना माहिती का ब्राह्मी स्थिती, आत्मस्थिती, आत्मा? इतर माणसाला सोडून बाकी जेवढे जीव आहे, जेवढे प्राणी आहे, मनुष्य प्राणी झालेला आहे, परंतु तो आता बुद्धीमुळे थोडासा समजदार आहे. तेव्हा या माणसालाच फक्त ब्राह्मी स्थिती, आत्मस्थिती पोहोचवायला पाहिजे आहे, त्या प्राप्त होतात. इतर प्राण्यांना शक्य नाही. मग आता आम्हाला जर ब्राह्मी स्थिती प्राप्त करायची असेल तर काय करावं, हा मुख्य विचार आहे. आज आपल्याला ते आत्मस्थिती आणि ब्राह्मी स्थिती प्राप्त होईल, त्यामुळे गुरुचं दर्शन नाही, गुरु फक्त ऐकून मला. मग आम्हाला काय करावं? म्हणून
जर तुम्हाला खरोखर गुरुच्या दर्शनाची, भेटीची, नमस्कार करण्याची दृढ इच्छा असेल, सांगता का तुम्हाला खरोखर त्या सद्गुरूच्या चरणाला वंदन करण्याची दृढ इच्छा असेल तर मी सांगतो त्याप्रमाणे बघा. ती मागत आलेली ते वागत येऊन तशा पद्धतीने आसन करत ते ब्रह्मसिद्धीने जाऊन पोहोचले. त्याला सद्गुरू प्राप्त झाले, आपल्याला सद्गुरू प्राप्त झाले. मग आपल्याला काय ती स्थिती प्राप्त होती. तर आता आपल्याला ते जो मार्ग दाखवतात त्या मार्गाने जायला पाहिजे. त्यातला पहिला धडा ते देतात आपल्याला, तुम्ही जी कर्म करता जी कामं करून आलात ना ती कामं करताना निष्काम भावनेने करा. हा पहिला धडा बघा. पार्वती शिकून आली की त्यांना पहिला धडा देतात. काय तसा हा पहिला धडा आहे साधकाला की हे साधका जर सद्गुरूंच्या प्राप्तीची इच्छा असेल, सद्गुरूंच्या चरणांचं वंदन करण्याची इच्छा असेल तर तू पहिला धडा हा गिरव की आता तू ज्या स्थितीत आहे त्या स्थितीमध्ये जी कामं करता येतील ती कामं करत असताना निष्काम भावनेने काम कर. निष्काम भावनेने काम करणं हा गीतेमध्ये फार मोठा सांगितलं. निष्काम भावनेने कर्म करायचं म्हणजे काय करायचं, काम तर करावंच लागेल, कर्म सुटत नाही माणसाला, पण सुकामही कर्म होतं आणि निष्कामही कर्म होतं. काम तर होत परंतु ते काम कामनायुक्त बुद्धीने केलेलं तेही कर्म होईल आणि कामना न ठेवता ते काम होते. मग निष्काम बुद्धीने कर्म करणं म्हणजे काय, आता हे जे काम आपल्याला करायचंय ना हे काम माझे नाही. हे काम सुद्धा माझं हे म्हणतात मनुष्य आहे म्हणून काम मी करायचं अनेक प्रश्न तुम्ही कर. तेव्हा तुम्ही मनाने तर तुम्ही बाजूला व्हायच्या कामापासून तेव्हा पहिली गोष्ट ही समजा की मी जे काम करतो आता मला जे काम करायला आलेले आहे ते काम माझं नाही. कारण आपल्याला येणारी सगळी कर्म आपल्या प्रारब्धाच्या गतीने आपल्याला येणारी सगळी कर्म आपल्या प्रारब्धाच्या नशिबाच्या गतीने दैवाच्या गतीने आणि ते आपल्याला करावी लागतं. मग दैवाच्या गतीने जर करणं होते तर तुम्ही कसं काय म्हणू दे मग तू त्या कर्माला मागे म्हणू नको. पहिली गोष्ट पहिला कर्म मागं नाही. शेती बघा कर्म मागे मागत स्वयंपाक करा मागे काम देवाचं काम गोंड्याचं काम गुरुचं काम असं होणार. काम तर करावं लागेल, स्वयंपाक तर करावं लागेल, परंतु तो स्वयंपाक करताना तो स्वयंपाक मी करते ते माझं काम आहे असं म्हणून तेव्हा काम माझं मी करता आहे त्या कर्माचा असं म्हणून कोण करता आहे ती माझ्या अंगामध्ये असलेली जी करण्याची शक्ती आहे ना ती करते असं म्हणा. काम माझं नाही, भगवंताचं काम आहे, गुरुचं काम आहे, कोणाचं नाही, त्यांचं काम मी करतो. मी जे करणारं काम आहे ते मी करणारा नाही, माझी शक्ती गुरुची शक्ती जी आहे ती करते, आत्म्याची जी शक्ती आहे ती करते. म्हणजे दोन धडी घेतले, काम माझं नाही मी करता नाही. आणि या दोन गोष्टी जरी आम्ही पाळला तरी तिसरं जे आहे ना ते पाप सोडता येईल. मग या कर्माचा जो फायदा आहे जे फळ आहे तेही वाढवलं.
असे 3 धडे मुख्यतः निष्काम कर्मयोगामध्ये पळाले. कर्म मागे नाही, मी करता नाही, फळ मागे नाही. असं समजून तुम्ही सगळी कामं करा. असं मी जमत ना मला आता आम्हाला सगळं अशी लावून गेलेली आहे. विषय मॅनेज करू मीच करता त्यांना पण मॅनेज पाहिजे. अशा प्रकारचा पक्का झाले असल्यामुळे जमत नाही मला. एवढं तरी करा आता की ईश्वरार्पण बुद्धीने काम करा. कामाला ना करायचं कोणते काम साधं झाडू मारायचं जरी काम असलं तरी ते म्हणा की हे काम ईश्वराचं काम आहे. हे भगवंता हे तुझं काम आहे आणि तूच करून घेतो माझ्या, मी करत असं तरी म्हणा. ईश्वराला अर्पण करून ते काम करा. ईश्वरार्पण बुद्धीने काम करा. हा उपाय आहे. निष्काम बुद्धीने जमत नाही, ईश्वराची आठवण होत नाही. त्याला आपण तरी कसं म्हणा, आपण देवाची आठवण होते का त्यावेळेला काम करताना? आठवणी होतात त्या फक्त सगळ्या प्रपंचातल्या गोष्टींची. देवाची आठवण नाही, आत्म्याची आठवण. तेव्हा ज्ञानोबा सांगतात मी ईश्वरार्पण करू. आणखी एक गोष्ट ज्ञानोबा म्हणतात की तुम्हाला ईश्वर आठवण नाही, काय करा तुम्हाला कसं काय आठवण द्यावी? प्रत्येक वेळेला गुरु तुम्हाला आठवण द्यावी. कारण ती सवयच नाही आता देवाची आठवण काढायची. त्यामुळे त्या देवाची आठवणच येत नाही आम्हाला. मग ज्ञानोबा म्हणतात तुमची जी बुद्धी आहे ना, बुद्धी आहे की नाही आपल्या प्रत्येकामध्ये? हो आहे. मग ती जी बुद्धी आहे ना, त्या बुद्धीला स्मरून काम करा. बुद्धीला सुद्धा स्मरून काम करता येणार का तुम्हाला? आमची बुद्धीच पाहिजे नाही. तुमच्यामध्ये सांगा की बुद्धी म्हणजे विवेक बुद्धी, निर्णय करण्याची जी शक्ती आहे तुला बुद्धी असं नाव आहे. हे करावं की ते करावं, हे करू नये का ते करू नये, हा जो विवेक आहे, हा जो निर्णय आहे, हे निर्णय देणारी जी शक्ती आमच्यामध्ये आहे तिला बुद्धी असं नाव आहे. मग चांगलं काम जर आलं पुढे आमच्याकडे तर हे काम चांगलं आहे. वाईट काम जर आमच्याकडे आलं तर हे वाईट काम आहे. हे तुमची बुद्धीच ठरवते. आणि बुद्धी तुम्हाला निर्णय देते की अरे हे वाईट आहे का करू नको, अरे हे चांगलं आहे का, हे आवश्यक आहे. बुद्धी निर्णय देते तुमच्यामध्ये बुद्धी आहे, आपल्याकडे बुद्धी आहे, ती बुद्धी आपल्याला सांगते. मग ज्ञानोबा म्हणतात तिसरा तरी आठवण करा, त्या बुद्धीची तरी स्मरण करा चांगल्याला काम करताना. करू का नको? हे बुद्धी देवते तू तर आमच्या अंतःकरणात बसली नाही, तू सांग ना हे काम कसं करू का नको करू? तुम्ही बुद्धी सांगली आणि मग कामाला लागला. बुद्धी सांगणार त्यांना आम्ही त्या बुद्धीला सुद्धा आठवत नाही. बुद्धीचाही निर्णय घेते. आम्ही निर्णय कोणाचा घेतो माहिती का? मनाचा निर्णय. मन अतिशय पागल. बुद्धी कशी न्याय देवत आहे, ती खरं आणि खोटं सांगणारी, चांगलं आणि वाईट सांगणारी. मन तसं नाही. मनाला जे आवडतं ते सांगणार असा मनाचा धर्म आहे. मनाला वाईट गोष्ट आवडली तर ते चांगलंच म्हणेल. म्हणून मनाचा विचार घेऊ नका.
मनाला त्या तुमच्या कामामध्ये आणू नका. आणि आमचं काय सोडून मला न सांगितले मी माझ्या मनानेच करून जाईल असं जरा अंकाने असं हे मी मला तर जे प्रमुखपणा प्रामुख्य आहे कर्मामध्ये ते बघून मनाला तिथं गडबड होऊ द्यायची हे मला तू बघा त्या बुद्धीला करू दे काय सांगते तुझा अर्थ मी मध्ये मध्ये डोळा करू नको त्या प्रकारे मनाचं न ऐकायला बुद्धीचं ऐकायला हे असं करत 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 न वापरून शेवटी हळूहळू त्या जीव भावावरून शून्य मग तो जीव भावावरून तात्पर्य जीव भावातून कसं बाजूला सुटायचं त्याचाही मार्ग देवाने आपल्याला दाखवून दिला आहे. आता हे असं घडून का नाही घडेल आमच्या कोणाचा प्रश्न निर्माण झाला सांगितलं तुम्ही तर खूप सांगितलं आता आधी तो सांगितलं की 3 धडे दिले कर्माचा कट्टा नाही कर्माचं फळ मागे नाही ईश्वराची आठवण होती सांगितलं किंवा कितीची तरी आठवण करा भीतीचा तरी निर्णय घ्या काय करावं ती भीती पण आम्हाला कळत नाही ती भीती पण आम्हाला दिसत नाही घेतला नाही पुढे येतं इतकं झाल्यानंतर ज्ञानेश्वर महाराज आहे मग असं आता आमच्या तसं घडणारच नाही का होईल मग तुला शिकवी तुमची जर मागच्या जन्माची काही पुण्याई असेल मागच्या जन्माची काही पुण्याई असेल तर तुम्हाला चांगला असण्याचा हे आपल्यासाठी का मागच्या जन्मात गेला का मागच्या जन्मात जर आम्ही चांगली कामं पुण्य कर्म केली असतील तर त्या पुण्याचं फळ द्या हे आपल्याला चांगलं काम करायचं वाटतं चांगली बुद्धी होते सगळं चांगलं यायला लागतं पुण्य असतं म्हणून मागच्या जन्माची पुण्याही आमच्या माहिती काय बघून आणली नाही की पुण्य जन्माला एकाने गाठोड बनवलं पुण्य जेव्हा ज्याच्या नशिबात असते मागच्या जन्माची त्याला आपोआप चांगलं घडता येते जन्माला चांगला त्याच्या त्या घरामध्ये जे लोक असतात ते खूप किंबहुना असतात सगळं चांगलं मिळत जातं त्याला आणि मग त्याला तो मार्ग आपोआप दाखवला जातो अशी पुण्य दिली पाहिजे ठीक आहे मग आता मागच्या जन्माची पुण्य घेऊन मग उभा या जन्मी तर चांगली पुण्य करा चांगली कर्म करा पुण्य करा नका कारण का त्या जन्मी चांगलं पुढच्या जन्मामध्ये तुम्हाला फायदा मिळतो जन्म सुद्धा अशा प्रकारचा हा विवेक आहे अशा प्रकारचा हा पुण्य पाहिजे असेल तर आपल्या या जन्मात पुण्य करेल चांगली कर्म पाप कर्म करू नका वाईट गोष्टी करू नका लोकांचा अनिहित करू नका लोकांना दुखवू नका हे जर पुण्य कर्म आता केलं देवाचा फायदा आपल्याला हे मिळेल आयुष्य जास्त असलं तर येईल त्यामध्ये मिळू शकतो आपल्याला पुण्य अवस्था लागते आणि लोक पेक्षा
शिवणे कळून मुली सोपी अतिशय सोपी मुली खास होते हा कळला तेव्हा इतकं सोपं सोपं करून सांगतात शांत देतात इतका अवघड विषय असताना सुद्धा तो गुन्हा तेलाची सोयीचा गुन्हा तेलाची सोयीचा निर्वाहिनी दीपकलिका निर्वाहिनी दीपकलिका एका होईल पोळीचा काकूची एका होईल पोळीचा काकूची ऐसी पीढ़ी